इसके बाद जो मुकाबला है, दिल थाम के बैठिए। धनेश बनाम बंटी स्पोर्ट, कुकसे बनाम बोरिवली कुकसे। क्या बात आहे, सबसे बडा मुकाबला सध्याच्या घडीला हा देखील भरपूर मोठा सामना होणार आहे सिद्दीक बाबे सर, कारण की दोन्ही संघाकडे चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल। गोलंदाजीमध्ये पहिला फ्रंटलाईन गोलंदाज देवा आलाय आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते। मोहिल आणि सोबत आपण पाहतोय मोहिल मात्रे, जिन्होंने आणि प्रतीक। मोहिल मात्रे जिन्होंने इस सीजन में अर्धशतक लगाया है, 51 रनों की बारी खेली थी और बॉलिंग फिगर में हैट्रिक भी लिया है। मोहिल मात्रे मात्र एक ऐसे प्लेयर हैं जिन्होंने अर्धशतक भी जरा और हैट्रिक भी लिया है। नक्कीच मात्र इथून देवा देखील चांगला गोलंदाज आहे आणि पाहूया कोणत्या प्रकारची सुरुवात करते मॅन फ्रॉम ठाकुरपाडा। देवा सामना करेंगे मोहिल मात्रे। खेल की शुरुआत होती भी गली, कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर और वाइडिश में डाउन पहली गेंद के साथ मोहिल मात्रे के लिए स्विच हिट खेलने की कोशिश। पहली गेंद पर अनऑर्थोडॉक्स क्रिकेट, गेंद वहीं लुढ़क गई, कोई रन नहीं। चांगली सुरुवात देवा याच्या माध्यमातून पाहायला मिळते। चांगली टीम झॉन स्पोर्ट पूर्णपणे पॅक टीम उतरली आहे। रकीब पाहतोय आपण कवर पॉइंट वर फील्ड पोजीशन मध्ये। बंटी स्पोर्ट्स के कैप्टन और धनेश कुकसे के कैप्टन, आप दोनों को बिल्कुल तैयार रहना है। देवा मुड़ते हुए, छोटी गेंद खींच के मारा है, गेंद लोगों पे और देखना है कैलकुलेटेड सिक्स, नाप तोल के मारा हुआ सिक्सर। फोर्सिंग स्ट्रोक था वहां पर बैकफुट पे जाकर मोहिल मात्रे का। नक्कीच प्रयत्न चांगले राहिले होते, भरपूर दुरून चेंडू मागे आला होता, मात्र हा चेंडू सीमा पार षटकार पाहायला मिळाला। षटकाराने ते जाली कामतगर संघाचा खाता ओपन होत आहे। मोहिल मात्रे सध्याच्या घडीला फॉर्म मध्ये कामतगर संघाच्या माध्यमातून जाली कामतगर संघ खेळताना खेळपट्टीवर देवा देवा मोहिल को कदमों का इस्तेमाल, निकल के मारा है गेंद को कवर बाउंड्री के बाहर। टिपिकल पावर प्ले स्ट्रोक, 4 रन। चांगली सुरुवात सिद्दीक बाबे सर, चांगली सुरुवात म्हणू शकता आपण। षटकार त्यानंतर एक क्लासिकल चौकार देखील पाहायला मिळाला। गुड शॉट, कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं मोहिल मात्रे, मैन इन फॉर्म। BC4 सिटी क्रिकेट के मात्र एक ऐसे खिलाड़ी हैं जिन्होंने हैट्रिक भी लिया है और अर्धशतक भी जमाया है। सचिन भुईर 2 मरतबा अर्धशतक लगा चुके और सौंदे के सरपंच उप सरपंच कप में अब तक 4 अर्धशतक आए हैं। देवा मोहिल को फिर निकल के मारा, इस मरतबा जाल में फंसेंगे, आउट हो गए मोहिल मात्रे 10 रन बनाकर। ऑन द राइज जब आप शॉट खेलते हैं तो आपका सिर काफी स्थिर होना चाहिए। गेंद की पिच तक नहीं थे, ऑन द राइज खेला तो ऑन दी अप एलिवेशन नहीं था, आउट हो गए बैट्समैन। आज हम सही समय पे चल रहे हैं। नक्कीच नक्कीच भरपूर वेळ वाचवलेला आहे आयोजकांचं, कारण की लो स्कोरिंगचे सामने देखील लो स्कोरिंग म्हणता येणार नाही सिद्दीक बाबी सर। यस, फलंदाज फॉर्मला आहेत। 10 रन नए बैट्समैन बल्लेबाजी को नियार मात्रे, कमाल के खिलाड़ी हैं नियार मात्रे। और देखिए नियार मात्रे को ज्यादा मौके सिटी क्रिकेट में नहीं मिले, लेकिन ग्रामीण क्रिकेट में इस खिलाड़ी ने काफी धमाल मचा है। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए नियार को हेलीकॉप्टर ड्राइव हवा में, फिर वही खिलाड़ी, फिर कैच और आउट हो गए नियार मात्रे। हैट्रिक पर देवा। हैट्रिक पे आ गए देवा। लग रहा है कि जॉली थोड़ा शॉर्टकट से जाने की कोशिश कर रही है। नक्कीच सिद्दीक बाबा पहिल्या 2 चेंडूवर मोठे फटके आले, त्यानंतर कमबॅक पहा किती चांगलं देवाचं पाहायला मिळाला। मॅन फ्रॉम ठाकुरपाडा
एक जबरदस्त चांगली गोलंदाजी करताना बॅक टू बॅक 2 झटके तुम्हाला पाहायला मिळत आहेत. दो झटके लगे हुए हैं और देवा हैट्रिक पे आ गए. अगर हैट्रिक लेते हैं तो इस सीजन का 10वां हैट्रिक होगा. संदेश आपकी मालूमात के लिए कि अब तक 2018-19 में सिटी क्रिकेट में सबसे ज्यादा हैट्रिक हुए थे 27 और सबसे ज्यादा अर्धशतक लगे थे 16-17 में 35. नए बैट्समैन की ऑफ कामतगर अमोल पाटिल को विकेटों की झड़ी रोकने भेजा है, लेकिन देखना है क्या देवा हैट्रिक लेते हैं. अमोल पाटिल द की ऑफ कामतगर न्यू मॅन इन. थोड्याच वेळात आपण नक्कीच एक मोठी हस्ती आपल्या इथं उपस्थित असणार आहे. माननीय श्री कुंदन पाटील उपाध्यक्ष भिवंडी ग्रामीण बार असोसिएशन, मोनिका हॉटेल ओनर वलपाडा यांचं थोड्या टाइमात आगमन होणार आहे. राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए हैट्रिक गेंद. ओह, स्ट्रोक को चेक किया, गेंद को आने दिया, गाइड किया गली में. अमोल पाटिल ने सेंसिबल क्रिकेट. 1 रन आता हुआ बहुत ही घटनापूर्ण ओवर देवा का खत्म हुआ, जहां पे उन्होंने 11 रन खर्च किए और 2 विकेटें ली. एक्सलेंट ओवर टर्न फ्रॉम देवा. कंसीडर 11 रन एंड क्लेम 2 विकेट्स. देखना है कि गेंदबाजी में किसको लगाया जाता है. जुआन स्पोर्ट आपको समय में हमें कोऑपरेट करना है. मोस्ट वेलकम आगमन झालेलं आहे, ज्यांच्या आतुरतेने आपण वाट पाहत आहात. मित्रांनो, माननीय श्री कुंदन पाटील अध्यक्ष भिवंडी ग्रामीण बार असोसिएशन, मोनिका हॉटेल ओनर वलपाडा प्रोप्रायटर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. सरपंच उपसरपंच चषक 2022 या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आम्ही स्पोर्ट्स सावंदे संघाच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गेंदबाजी में रफीक को लगाया गया है. सामना करेंगे अमोल पाटिल. जॉली स्पोर्ट कामतगर नरेश मात्रे फैम टीम है. और जॉली के शो को देखना ना भूलिए. 2 से 7 जनवरी नए साल का तोहफा, और उसके बाद बीपीएल सीजन 3 अल्ताफ बाली एंड BC4 प्रेजेंट भिवंडी प्रीमियर लीग सीजन 3 सुपर से ऊपर लीग. इसके बाद सिटी क्रिकेट का शो 6 से 8 पिंपलास के क्रिकेट ग्राउंड पे गावदेवी चषक बापगांव. उसके बाद भिवंडी एकता ट्रॉफी, डॉक्टर गौली सर, शुभात धुमाल, मजर खान, अजीम अहमदुल्ले. इस मरतबा उछाल दिया है, पीछे खिलाड़ी है. अमोल पाटिल भी सस्ते में वापस. उड़ाने में विकेटें उड़ रही है यहां पर जॉली की. 12 रन 3 विकेट गंवा दिए. 11 रन पे 3 विकेट गंवा दिए जॉली स्पोर्ट कामतगर ने. देखना है नए बैट्समैन कौन आते हैं. शुरुआत बहुत अच्छी की थी मोइल मात्रे ने, लेकिन उसके बाद जल्दी जल्दी विकेट गिरे. नॉन स्ट्राइक पर इस वक्त मौजूद हैं बैट्समैन प्रतीक चौधरी. नए बैट्समैन भिवंडी के रिकी पॉइंटिंग मोती बल्लेबाजी को आ रहे. कौन भूल सकता है मोती को, वो सेमीफाइनल मुकाबला जब 25 से 30 हजार का क्राउड सिल्वर जुबली मेयर कप 2011 में था. टीम थी बी इंडियन और उनके सामने उजेर को आखिरी ओवर में उन्होंने 25 बनाए, लेकिन बी इंडियन थी. जमा ने बैट कैरी करते हुए बी इंडियन को फाइनल में पहुंचाया था. खेल की शुरुआत नए बैट्समैन मोती भिवंडी के रिकी पॉइंटिंग. सामना करे, समय में कॉपरेट करे जुआन स्पोर्ट. यस, बाइक का आईना सामने आ रहा है. ये आईने तुम्हें कम पसंद करते हैं, उन्हें खबर है तुम्हें हम पसंद करते हैं.
राइट आर्म ओवर द विकेट, वो फ्लाइट दिया था कॉपी बुक स्टाइल में, पुश किया गेंद को ऑफसाइड में, 1 रन। देखिए कल जो गोल्डन 6 लगा था उसका नाम विशाल नहीं था हमारे स्कोरर के लिए, एसके के हरीश पाटिल ने वो गोल्डन 6 लगाया था। हरीश पाटिल, 12वें खिलाड़ी से गलती होती रहती है। इस मर्तबा निकाल दिया है गेंद को डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर, 1 रन। अच्छी बॉलिंग हो रही है, बैट्समैन को दावत दी जा रही है। अब तक 3 गोल्डन 6 लग चुके हैं। पहला शुभम गुलवी, दूसरा फिरोज अंसारी और तीसरा हरीश पाटिल। स्विंग करने की कोशिश, क्या छूटा, वहां पे बच गए मोती। बहुत अच्छी गेंद थी, आगे रखा था, क्रॉस बैटेड शॉट खेलना चाहते थे, बल्ले का किस लेकर गेंद विकेट कीपर के पास। स्कोर अभी भी रुका हुआ है, P2 चल रहा है, खींच के मारा है, कंट्रोल पुल शॉट है। क्या फील्डिंग का हो रही थी, लेकिन आखिरकार फील्डर भी बाहर, गेंद भी बाहर, 4 रन। अच्छा एफर्ट। इस चौके की मदद से जॉली स्पोर्ट कामतगर का स्कोर 17 रनों पे पहुंचा है। मोती 5 पे बल्लेबाजी कर रहे हैं। अगला मुकाबला हाई वोल्टेज मैच, हाई वोल्टेज ड्रामा होने जा रहा है। धनेश कुकसे बनाम बंटी स्पोर्ट बोरियोली। गेंदबाजी कर रहे रफीक, सामना कर रहे बैट्समैन मोती। रफीक मोती के लिए गति परिवर्तन, फंस गए। 2 ओवर की समाप्ति। पावर प्ले में इतनी अच्छी शुरुआत तो नहीं है जॉली स्पोर्ट कामतगर की। कुल मिलाकर रन बने 17, विकेटें गिरी है 3। मोती 5 पे बल्लेबाजी कर रहे हैं। प्रतीक चौधरी ने 1 रन बनाया है। आप देख रहे हैं सरपंच उप सरपंच कप 2022 सौंदे, जेबी क्रिकेट ग्राउंड गुरसई से अमित स्पोर्ट्स सौंदे की जानिब से सभी का हार्दिक स्वागत। अगला मैच, मैच ऑफ डे, धनेश बनाम बंटी। बिल्कुल, धनेश बनाम बंटी। पिछले BC4 में आपको तो याद होगा फाइनल मुकाबला विश्वास पाटिल और पांडुरंग धर्मा पाटिल का शो धनेश वाशरे कप में हुआ था। बंटी ने शिकस्त दी थी, बदला तुरंत ही ले लिया था बंटी से जब बाली ट्रॉफी के सेमीफाइनल में बहुत ही कट टू कट मैच में बंटी को शिकस्त दी थी धनेश ने। गेंदबाजी में देवा को कंटिन्यू रखा गया है। बैकफुट पे गए, पंच किया, खाली क्षेत्र है, गेंद कवर बाउंड्री के बाहर निकलती हुई, 4 रन। शॉट वाइड एंड पनिश्ड। जगह दी थी वहां पे हाथ खोलने की प्रतीक चौधरी को। जॉली का स्कोर 21। जॉली ने इस सीजन में 1 सेमीफाइनल खेला है, 1 सेमीफाइनल पायनियर भी खेल चुकी है। जय मसोबा पिंपलास ने भी खेला है। विक्टोरियन ने 1 सेमीफाइनल खेला है। जय दुर्गा बी ने 1 सेमीफाइनल खेला है। हेलो, गेंदबाजी के लिए तैयार होते हुए देवा, सामना करेंगे प्रतीक चौधरी। इस मरतबा बढ़िया गेंद, आउट कॉट बिहाइंड। एक और विकेट गिरता हुआ, पैरों में हलचल नहीं थी, आउट होके जा रहे हैं बैट्समैन।
22। धनेश कुकसे के कैप्टन और बंटी स्पोर्ट्स के कैप्टन दोनों को ऑफिशियल कॉल दिया जा रहा है, टॉस बॉक्स से रिपोर्ट करना है। देवा अच्छी बॉलिंग कर रहे हैं। ओ बढ़िया गेंद बल्ले को लगी, लेकिन अंपायर गोकुलदास पाटिल ने भी कहा कि इनर एज ऑफ द बैट। अंपायर फारूक बर्डी है। आइए देखते हैं रिप्ले में। हालांकि मोती ऐसे बैट्समैन है जो कभी भी अंपायर का निर्णय नहीं देखते। बहुत खूबसूरत गेंद थी, बैट्समैन को झुका दिया था वहां पर। बॉलिंग में वेरिएशन नजर आ रहा है। एज एंड गॉन, इस मर्तबा नहीं बच पाए, मोती आउट हो गए। क्या बॉलिंग हो रही है। चौथा विकेट देवा ने हासिल किया है और जॉली इस वक्त कठिनाइयों में 5 विकेटें गिरी है और रन सिर्फ 22 है। ओवर नंबर 3 चल रहा है। नए बैट्समैन बल्लेबाजी को आए हैं। प्रेम आए बल्लेबाजी को। 10 अर्धशतक में 3 अर्धशतक चैलेंज के बल्लेबाज लगा चुके हैं और 2 अर्धशतक एसके इंटरप्राइजेस के। स्विंग एंड मिस, बढ़िया गेंद आगे रखा था। बहुत बढ़िया बॉलिंग स्पेल, बिग एंड देना चाहिए देवा को। 2 ओवर किए, कुल मिलाकर रन दिए उन्होंने 17 और 4 विकेटें ली। इट हैज बीन अ great bowling from Deva. Consider 17 runs in his quota and capture 4 important wickets. देखना है कि गेंदबाजी में किसको बुलाया जाता है। रफीक को कंटिन्यू रखा गया है। जुआन स्पोर्ट्स की अच्छी सोच। चौली जैसी टीम को दबाव में रखा है और 2 बैट्समैन इस वक्त यश पाटिल और प्रेम पिच पे मौजूद है। यश पाटिल समय में कोऑपरेट करे जुआन स्पोर्ट। यश सामना कर रहे हैं गेंदबाज रफीक का। रफीक, ओ क्या गेंद थी। लेग कटर सांप की तरह फुहार थी, चली गई। बैकअम डिलीवरी। लगी नहीं रहा है कि जवान टीम कोई नई टीम हो। जिस तरह का बॉलिंग अनुशासन उनके पास नजर आ रहा है। सामना करें बैट्समैन यश पाटिल। रफीक इस मर्तबा फुल पे लेके ड्राइव किया, गैप में ट्रैवल हो रही है, अच्छी फील्डिंग है, एक ही रन आया है। पूरी तरह चार्ज हो चुकी है जुआन स्पोर्ट। शास्त्री नगर कल्याण रोड की टीम है जुआन स्पोर्ट्स। इस मर्तबा बॉलर बैक ड्राइव, फॉलो थ्रू में बढ़िया फील्डिंग, कोई रन नहीं। राइट आर्म ओवर द स्टंप जा रहे हैं। बॉलिंग बहुत ही कसी भी हो रही है।
ये कस के मारा है, स्लॉक स्वीप, 6 रन, घुटना टेक और सिक्सर देख। दिया सब बंदियां चल गई, रन बंदी नहीं चलेंगी। कमाल का शॉट था, घुटनों के बल झुककर, टाइमिंग अफलातून, गेंद हवा के साथ साथ घटा के संग संग 6 रन। ये देखिए हवा में लहराती भी गेंद थी और चली भी गई लहराती भी। हिचको ले खाते गेंद, लेकिन पीछे खिलाड़ी, एक और विकेट, विकेट नंबर 6 गिरता हुआ जॉली का, सिर्फ 29 के योग पर। क्या सुभाष धुमाल, बड़ा उलटफेर तो नहीं होने जा रहा है? नक्कीच ज्याप्रमाणे खेळ होत आहे, नक्कीच झोन स्पोर्ट्सच्या गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल, कारण एक नौका संघ आहे, मात्र एक बलाढ्य संघासमोर चांगलं प्रदर्शन करताना आपण पाहतोय झोन स्पोर्ट्सच्या संघाला। बंटी स्पोर्ट्स के कैप्टन नीलेश देसले फेम टीम है, और पांडुरंग धर्मा पाटिल और विश्वास पाटिल फेम टीम के कैप्टन धनेश कुकसे की कैप्टन। टॉस के लिए आ जाए। पिछले साल बंटी और धनेश के बीच में तो बहुत मारेका चल रहा था, यहाँ उनको पटक रहे थे, वहां उनको पटक रहे थे, लेकिन ओवरऑल जब सीजन खत्म हुआ तो दोनों के बीच में जो 6 मैचेस हुए थे उसमें से 2 बंटी ने जीते थे और 4 धनेश ने जीते थे। 5 मैचेस हुए थे, 3 धनेश ने जीते थे। चाविंद्रगावचे गिरीशजी पाटील यांचे ते आगमन झाले आहे, त्यांचे हार्दिक स्वागत आहे। आमिर स्पोर्ट्स सावंत संघाचे सर्व आहेत। इस मर्तबा देखना है क्या कुछ हुआ है। नए बैट्समैन उदो आए हैं, उदाव, और यहाँ ओवर कितने समाप्त हुए? 4 समाप्त हुए, रन केवल 29 है और विकेट गिरी है 6। 29 धावा आणि 6 फलंदाज तब्बल जॉली कामतगर संघाचे बादून डगरच्या आसऱ्याला गेलेले आहेत। चांगली गोलंदाजी। हमारे स्कोरर भी इस बात को, कल जो गोल्डन 6 लगाया था उसका नाम हरीश पाटिल है, ना कि विशाल। एसके स्पोर्ट्स के क्या उन्होंने सिक्सर लगाने के बाद जश्न मनाया था? कल मैगी के साथ किस्मत नहीं थी। रफीक ने 13 रन दिए, 2 ओवर में 2 विकेट लिए। देवा ने 16 रन दिए और 4 विकेट लिए। इसका मतलब है दोनों गेंदबाजों ने अपना काम कर दिया, आधी से ज्यादा टीम को डगआउट भेज दिया है। अब नजरे प्रेम पे टिकी हुई है, नजरे यश पाटिल पे और उदो पे टिकी हुई है। गेंदबाजी में एक और गेंदबाज नदीम को बुलाया गया है, दूर से श्रीलंका के किसी खिलाड़ी की याद ताजा होती हुई। नदीम राइट आर्म ओवर द विकेट, अपने सामने ही पटका, अंपायर ने वाइड घोषित किया। 1 रन स्कोर में और आता हुआ 30 रन, 6 विकेट। जॉली स्पोर्ट कामतगर, शुरुआत बहुत धमाकेदार की थी जॉली ने। इस मरतबा डेलिकेट लेट कट किया था, लेकिन डिपिश गली में खिलाड़ी था, 1 रन बनता हुआ। बल्ले के फेस को खोल के चेहरे को खोल दिया था वहां पर बैट्समैन ने। नदीम काश्मीरा धाबा एंड से, ओ बढ़िया गेंद, क्या बॉलिंग हो रही है। एक बात है कि जॉली वाले पहली मर्तबा इस गेंदबाजी को खेल रहे हैं तो समझ ही नहीं पा रहे। शुरुआत मोइल मात्रे ने की थी, लग रहा था जॉली 80-90 रन बना लेंगी। यहां 50 के लाले। ऑफ स्टंप के बहुत बार स्विंग करना चाहते थे, वाइड। फारूक बर्डी भी, उम्र कितनी भी हो जाए स्टाइल तो वहीं रहती है।
और वैसे भी कहा जाता है कि औरत से उसकी उम्र ना पूछी जाए और मर्द से उसका पगार ना पूछा जाए। अच्छी गेंद, फिर स्लॉक करने की कोशिश, इस मर्तबा आगे रखा था। क्या बॉलिंग हो रही है जुआन स्पोर्ट्स की तरफ से। एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग आपण बघतोय जुआन स्पोर्ट्स कडून। आज का अगला मुकाबला बंटी बनाम दनेश, उसके बाद जॉली, सॉरी, इस मैच के विजेता और नवाब। फिर अच्छी गेंद, पैर ही नहीं चल रहे, मानो क्रीज बॉक्स से खेल रहे, पैरों में कीले गड़े। और जहां मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी है। गोडसे साऊंड या दोन्ही गावचे आजी माजी सरपंच, आजी माजी उपसरपंच, आजी माजी सदस्य, समाजसेवक ज्याही व्यक्ती इथे उपस्थित असतील त्यांना विनंती असेल की आपण व्यापीडे जुया आणि खास करून प्राऊड ऑफ भिवंडी गोडसे गौरव भावेश पवार आपल्यास विनंती असेल की आपण व्यापीडे जुया। आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे, आपल्याला खास आमंत्रित केले जात आहे आम्ही स्पोर्ट्स सावंत संघाकडून। जो पुरुष है, खास तौर से जो बुजुर्ग यहाँ पे आए हुए हैं, उनका विशेष हार्दिक स्वागत है। क्या बॉलिंग हो रही है, ढूंढते रह जाओगे, ढूंढो ढूंढो रे साजना। इस मर्तबा ढूंढ लिया लेकिन एलिवेशन नहीं है। ये देखिए, आसमान से गिरा और खजूर में अटका। रिले फील्डिंग, एक के हाथ से छूटा, दूसरे के हाथ में जाके बैठ गया। इसे कहते हैं किस्मत। देखिए सुभाष धुमाल, प्रयास प्रयत्न केला पाहिजे, कोशिश वो चाबी है जो किस्मत के ताले को खोल देती है। प्रयत्नांती परमेश्वर असे एक मराठीमध्ये मन आहे। नक्कीच प्रयत्न करणं तुमचं काम असतंय। नदीम की गेंद, फिर भटके, वाइड। हालांकि 3 वाइड कर चुके हैं लेकिन अभी तक बड़ा शॉट नहीं दिया है। 5वां ओवर चल रहा है, रन कितने बने? सरदर्द जॉली के कैप्टन के लिए 34 रन, 6 विकेट। निकल के मारा है, ऑफोली पे लेके लॉन्ग ऑन पे खिलाड़ी, 1 रन। 5 ओवर की समाप्ति, जॉली की स्थिति नाजुक, कुल मिलाकर 35, विकेट गिरी है 6। क्या लगता है डेथोड में कितने रन आएंगे सुभाष धुमाल? नक्कीच शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल। किती रन येतील नक्कीच सांगणं मुश्किल आहे। ज्याप्रमाणे जुआन स्पोर्ट्स संघाकडून गोलंदाजी केली जाते, मात्र जास्तीत जास्त धावा जॉली कामतकर संघाला कुठून कराव्या लागतील जर एक सन्मानजनक स्कोर उभा करायचा असेल। कारण जॉली कामतकर संघाकडे मोहिल मात्रे यांना चांगल्या टच मध्ये गोलंदाजीमध्ये बॉलिंग लाईन जर बघितलं जॉली कामतकर संघाची ही स्ट्रॉंग आहे। बिल्कुल, लेकिन कम से कम गेंदबाजों को बचाने के लिए 50 तो चाहिए। आणि म्हणूनच या षटकामध्ये जास्त धावा कुठून कराव्या लागतील। 20+ धावा नक्कीच जॉली कामतकर संघाच्या संघनायकच्या माइंड मध्ये असतील। मात्र फलंदाजी करताना आपण पाहतो यश पाटील उद्धव यांना किती धावांपर्यंत पोहोचण्यासाठी यश येते। लूट मार मचानी होंगी आखिरी ओवर में। गेंदबाजी में शफीक आए हैं। अबे शरबत में शक्कर कम है क्या? शफीक कैसा हुआ? वो शफीक है, ऐसे खेल की शुरुआत होती हुई डेथ ओवर शुरू हो चुका है। इस मर्तबा गेंद को मोड़ दिया है ऑन साइड में। 1 रन, दूसरे की कॉल, 2 रन पूरे। अच्छा बैकअप किया वहां पर। लाठी चार्ज क्रिकेट चलता हुआ मैदान में 2 रन से स्कोर 37 रन। लग रहा है सुभाष धुमाल जो 1955 में रिकॉर्ड बना था वेस्ट इंडीज बनाम ऑस्ट्रेलिया, एक टेस्ट मैच में 7 सेंचुरीज का। अच्छी गेंद, अतरी कुचाल, आउट कॉट बिहाइंड।
इंग्लैंड उन्होंने 657 बनाए थे, जवाब में 358 पे 3 है। पाकिस्तान के 2 शतक लगे और बाबर आजम 72 पे खेल रहे हैं। अगर वो शतक लगाते हैं तो 1955 का जो रिकॉर्ड था उसकी बराबरी हो जाएंगी। नक्कीच ही कसोटी सध्या रावळपिंडी सोहेब अख्तर याचं जे गाव आहे रावळपिंडी एक्सप्रेस या नावाने सोहेब अख्तरला ओळखलं जात आहे आणि रावळपिंडी येथे कसोटी सामना सुरू आहे। पाटा खेळपट्टी नक्कीच पाहायला मिळतोय आणि त्या पाटा खेळपट्टीचा पुरेपूर फायदा इंग्लंड आणि पाकिस्तानच्या फलंदाजांनी उचललेला आहे। विकेट कीपर ने 5 कैच पकड़े हैं, लेकिन खालिद ने 5 कैच लिए। इस गेंद के बाद मैं आपको बताऊंगा। हुक कर दिया है, मस्तक पे दस्तक, 6 रन। देखिए भिवंडी सिटी क्रिकेट में रिकॉर्ड हरीश ठाकरे के नाम है। एमएलए ट्रॉफी में उन्होंने 7 कैच पकड़े थे। नक्कीच आणि हा कारनामा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादोर या मैदानामध्ये केला होता। ग्रामीण क्रिकेटचा जर इतिहास पाहायचा झाला तर ग्रामीण क्रिकेटमध्ये 2 असे यष्टिरक्षक आहेत, त्यांनी यष्टींच्या मागे 5 झेल पकडलेले आहेत। पहिले यष्टिरक्षक गावदेव पूर्णा संघ जय इताडकर ज्याने पूर्णा मैदानावर हा कारनामा कालेरे मैदानावर हा कारनामा केला होता, यष्टींच्या मागे 5 झेल पकडले होते। आणि त्यानंतर राजन थले गावदेव वेले संघाचा ज्याने गोंदवली मैदानावर यष्टींच्या मागे 5 झेल पकडले होते। हे 2 यष्टिरक्षक ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासामध्ये पाहायला मिळतात ज्यांनी यष्टींच्या मागे 5 झेल घेण्याचा विक्रम केलेला आहे। महेंद्र मागे आ चुके हैं, दानिश कुकसे के कैप्टन। यस, अजय भुईर भी मौजूद हैं। एक और नो बॉल और कितने रन आए इस पर। यस, बीमर चेकिंग, लेकिन रन कितने आए थे? दोपहर का वक्त है, 4 रन है अभी दिए उन्होंने। होता है ये वक्त, ऐसा रहता है जब आपका पेट खाली हो तो सर भी खाली हो जाता है। आम्ही स्पोर्ट्स सावंत संघ मत नक्कीच आपण पाहतोय संपूर्ण आयोजन कमिटी मेंबर्स खुश आहेत कारण यशस्वी स्पर्धा त्यांनी नक्कीच सिटी क्रिकेटमध्ये दिलेली आहे। त्यांच्या पाठीशी नक्कीच सावंतचे प्रथम नागरिक योगेश गायकवाड साहेब आहेत, त्यांच्या समोर गिरीश पाटिल साहेबांना आपण पाहू शकता। आम्ही स्पोर्ट्स सावंत संघाचे सर्व ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडीज के टेस्ट मैच में भी अभी तक 5 शतक आ चुके हैं। नक्कीच 2 कसोटी सामना सध्या सुरू आहेत आणि त्यामध्ये शतकांचा भडीमार आपल्याला पाहायला मिळतोय। आजचा दिवस मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नक्कीच एका फलंदाजाने गाजवला होता आणि त्या फलंदाजाचं नाव होता किंग कोहली। कारण आजच्या दिवशी दिल्ली मध्ये 243 धावा विराट कोहली यांनी कुठून काढल्या होत्या श्रीलंका या संघाविरुद्ध आणि ही घटना आजच्या दिवशी घडली होती अर्थात 3 डिसेंबर 2017 मध्ये। और 3 दिसंबर को आपको महेंद्र मागे का वो शॉट याद होगा जो उन्होंने सोनाली क्रिकेट ग्राउंड पे खींच के मारा था। बीमर गेंद है, नो बॉल, 7 रन, डूबते को तिनके का सहारा। बुडत्याला काढीचा आधार आपण पाहतोय, धावांची नित्यंत आवश्यकता आहे आणि त्यात 5 रन और कुल 5 रन से कितने रन बने? 48। दरम्यान चाविंद्रगावचे समाजसेवक वसंत पाटील साहेबांचं इथे आगमन होत आहे, त्यांचंही आम्ही स्पोर्ट्स सावंत आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2022 मध्ये हार्दिक स्वागत आहे। तैयार हो जाइए, महेंद्र मागे भावेश पवार की कमी को क्या कैश कर लेंगे? क्या अजय भुईर ये साबित कर लेंगे कि भावेश पवार बाउंड्री के पीछे बैठे लेकिन अंदर है? हाई वोल्टेज मुकाबला दोपहर में सजने जा रहा है। अच्छा बॉलर बैक ड्राइव, लॉन्ग ऑफ थोड़ा स्टैटिश है, दूसरे की कॉल और यहां बैट्समैन रन आउट। सिद्धार्थ ये बताइए कितनी गेंदें बची इस ओवर में? 2 गेंदें बची है। एक बड़ा शॉट क्योंकि जॉली के पास एक अच्छा गेंदबाजी का यूनिट है और धनराज बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट रहे थे लेट महेश बारसी,
ट्रॉफी पोगांव में। मोइन मात्रे बहुत अच्छे टच में है और एक धुमाल हमारे साथ है और एक धुमाल जॉली में खेलते हैं, रितेश धुमाल, जो आज नहीं है। आज धनराज भी नहीं है, आज अमोल पाटिल की जिम्मेदारियां बढ़ गई। इस मरतबा क्रीज में पीछे जाके टर्न कर दिया है गेंद को, आउटफील्ड में थ्रो पहुंचा, 2 रन पूरे किए बैट्समैन ने और 50 रन आते हुए जॉली के 51 रन, 1 गेंद बची है। इस मैच की विजेता टीम को आज शाम आखिरी मुकाबला खेलना है नवाब स्पोर्ट्स से। ओ कड़क कड़क शॉट है केडी के 6। सत्तावन रन बने, 58 की चुनौती आई है। चलते अगले टॉस की तरफ और टॉस करने के लिए मैं आवाज देना चाहूंगा सुभाष धुमाल को। मैच बढ़ाए बड़े कमेंटेटर सुभाष धुमाल। धनेश विरुद्ध बंटी स्पोर्ट्स या 2 संघांमधील सामना आपल्याला पाहायला मिळेल। धनेश 11 कुक्षे विपक्ष बंटी स्पोर्ट्स बोरिवली कुक्षे। तर आपल्यामध्ये उपाध्यक्ष भिवंडी ग्रामीण बार असोसिएशनचे आणि मोनिका हॉटेलचे ओनर कुंदन पाटील साहेब उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती असेल की आपण या आपल्या सोबत से टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल। कुंदन पाटील साहेबांना विनंती असेल की आपण या आपल्या सोबत से टॉस केला जाईल। निलेश देसले फॅम टीम बंटी स्पोर्ट्स बोरिवली कुक्षे, तर दुसऱ्या बाजूला पांडुरंग धर्मा पाटील आणि विश्वास पाटील फॅम टीम धनेश उलेन कुक्षे। तर आमच्या मान्यवरांच्या सोबत असते टॉस केला जातोय। टेल कॉल आहे, तर दोन्ही मान्यवर विनंती असेल की आपण व्हीआयपी त्याची सोडवायची आहे। अजय टॉस आपण जिंकलेले आहे, नक्कीच 6 षटकांचा सामना असणार आहे। पहिल्या सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन आपल्या संघाने केलेले, आत्मविश्वास आपल्या संघाचा वाढलेला असणार आहे। पण समोर बंटी जो कधी खतरेची घंटी वाजवू शकतो, बंटी संघ आहे। तर टॉस आपल्या संघाच्या दृष्टीने महत्वाचा होता का? टॉस महत्वाचाच आहे, पण असं काहीच नाही, टॉसवर काय नाही। आमचाच खेळ चांगला झाला तर आम्ही जिंकणार, त्यांचा खेळ चांगला झाला तर ते जिंकणार। तर हे वाक्य नक्कीच मला आठवतंय, ग्रामीण मध्ये तू मानकुली मैदानावर म्हटलं होतं आणि त्या सामन्यामध्ये तुझ्या बॅटमधून अर्धशतक आणि 6 चेंडूमध्ये 6 षटकार पाहायला मिळाले होते। या संघामध्ये नक्कीच आपण पाहतोय चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे आणि या संघाचा लीडिंग नक्कीच कॅप्टन्सी तू चांगली करतोय। तर निर्णय काय असेल? टॉस आपण जिंकलेला आहे, क्षेत्ररक्षण प्रथम क्षेत्ररक्षण बंटी स्पोर्ट्स संघाला 6 षटकामध्ये किती धाव रोखण्याचा प्रयत्न असेल? बंटी स्पोर्ट्स संघ हा खूप चांगला संघ आहे आणि त्याच्यामध्ये महेंद्र मागे, म्हणजे आम्ही कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू, जेवढे होतील तेवढे कमीच करू। ज्या गोष्टींनी मागील सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली आज पुन्हा एकदा चांगली कामगिरी करतील अशी आशा। हो नक्कीच। आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा। महेंद्र, टॉस आपण गमावलेला आहे, टॉस गमावल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे। टॉस जर आपण जिंकलं असतं ते काय नाही असं मी पण फिल्डिंग केली असते आणि आपल्या मनाच्या विरुद्ध मात्र आता घडलेलं आहे। प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे। प्रथम फलंदाजी करताना धनेश कुक्षे संघ जो एक चांगला संघ आहे, या संघाला किती धावपत्या रोखण्याचा प्रयत्न कराल? चांगला स्कोर मारण्याचा प्रयत्न करू, कारण का या विकेटवर किती स्कोर मारला तर सेफ नाही आहे, जेवढं जास्तीत जास्त बनवण्याचा प्रयत्न करू आम्ही। मयूर केने मागील सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, त्याच्या व्यतिरिक्त असे कोणते गोलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? असं काही नाही, माझ्या 4 बॉल चांगलेच आहेत, फक्त एवढाच लाईन अटॅक चांगला ठेवा आणि जेवढा कमी स्कोर जेवढा होईल तेवढा डिफेंड करण्याचा प्रयत्न करा। एक बाजूला आपण पाहतो बंटी स्पोर्ट्स बोरिवली कुक्षे, दुसऱ्या बाजूला धनेश कुक्षे, तर एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल।
हो नक्कीच दोन्ही संघ चांगले आहेत. दोन्ही संघाकडे चांगली साईड आहे आणि सामना खूप चांगला होईल. तर आपल्या संघाला अगदी शुभेच्छा. मित्रांनो टॉस झालेला आहे, टॉस जिंकलेला अजय भोईर धनेश्वर कुक्षे संघाच्या संघाने प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे आणि फुलंसाठी इन्व्हाइट केले आहे बंटी स्पोर्ट्स कुक्षे या संघाला. बॅक टू कमेंट बॉक्स संदेश पाटील. धन्यवाद सुभाष धुमाल. दुपारचा हा क्षेत्र गरम वातावरण, गरम क्रिकेट, सरपंच उपसरपंच चषक 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून मित्रांनो आपण सामना पाहताय तर जॉली कामतगर आणि जोहान स्पोर्ट या दोन्ही संघामधील ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. टार्गेट ठेवला आहे 58 धावांचं आणि तो आव्हान नक्कीच पूर्ण करण्याकरिता टीम जोहान स्पोर्ट पूर्ण तयारीमध्ये. मित्रांनो आपण फलंदाज येतात तोपर्यंत एक स्वागत आणि सन्मान करूया मुख्य व्यासपीठावर. मी सावंदेगावचे प्रथम नागरिक उपस्थित आहेत योगेश गायकवाड साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते माननीय श्री कुंदन पाटील उपस्थित आहेत त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. उपाध्यक्ष भिवंडी ग्रामीण बार असोसिएशन मोनिका हॉटेल ओनर वलपाडा यांचा आपण स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. या व्यासपीठावर उपस्थित पाहुण्यांचा आपण स्वागत आणि सन्मान, अतिथी देवो भव आलेल्या सर्व पाहुण्यांचा आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर करत आहोत. प्रथम नागरिक आपण पाहताय योगीजी गायकवाड साहेब यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत. सन्मान्य पाहुणे उपस्थित आहेत कुंदन पाटील उपाध्यक्ष भिवंडी ग्रामीण बार असोसिएशन मोनिका हॉटेल ओनर वलपाडा यांचा आपण स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत. धन्यवाद. आपल्याला या स्पर्धेच्या मध्ये सन्मानित करत आहेत सावंदेगावचे प्रथम नागरिक योगीजी गायकवाड. थँक्यू अँड बॅक टू नाव क्रिकेट. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खाली आणि रफिक हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहताय मोहिल रफिक स्ट्राइक ऑन राइट आर्म ओव्हर द विकेट. व्यासपीठाची समोरून गोलंदाजी केली जाते. विकेट किपर विकेट पासून थोडस दूर आहे. शॉर्ट थर्ड मॅन शॉट फाईन लेग ऑफ साइडला कव्हर एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. ऑन साइडला दोन क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मिड विकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांच्या माध्यमातून वाईटचा इशारा. वाईटनं केली आहे सुरुवात मोहिल मात्र या गोलंदाजाने चांगली सुरुवात म्हणू शकता आपण टीम जोहान स्पोर्ट संघाच्या माध्यमातून. रफिक एक जबरदस्त इनफॉर्म फलंदाज आहे जोहान स्पोर्ट संघाचा. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चांगली फील्ड पाहायला मिळते. चांगला क्विक थ्रो तुम्हाला पाहायला मिळते. एक सिंगल धाव कंप्लीट. रफिक आपला खाता ओपन करतो. धाव संख्या 2 धावा धावफलकावर. चांगली गोलंदाजी चांगली फिल्डिंग नक्कीच करावा लागेल कामतगर संघाला. जो संघ जिंकेल तो नवाब स्पोर्ट्स संघाशी खेळणार आहे पुढील मॅच. आज 2 खेळाडूंची उपस्थिती नाहीये कामतगर संघाच्या माध्यमातून. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे तिथे रनरचा विकेट मिळेल का. थोडासा वाईट थ्रो पाहायला मिळाला. या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष भरपूर ठेवावं लागेल कामतगर संघाला कारण की जिथे रनरचा विकेट आला होता संधी चालून आली होती गोलंदाज मोहिल मात्रेच्या माध्यमातून. थोडंसं वाईट थ्रो आला होता. 3 धावा धावफलकावर. दुपारचा हा वातावरण अतिशय चांगला क्रिकेटच्या माध्यमातून. राइट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज सज्ज आहे. स्विच हिट केल्याचा प्रयत्न बॅटवर आला नाहीये चेंडू. एक सिंगल धाव कंप्लीट. नक्कीच बॅटची कडा घेतली होती फारुख बडी सर आम्हाला दर्शवत आहेत. एक सिंगल धाव कंप्लीट. या स्पर्धेला खऱ्या अर्थाने भरपूर मेहनत घेतली आहे आम्ही स्पोर्ट्स सावंदे संघाने आणि नक्कीच एक मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळत आहे. कुठल्याच गोष्टीची कमी नाहीये या स्पर्धेमध्ये. चांगलं आयोजन आणि चांगलं नियोजन. पुन्हा एकदा खेळायचं होतं. ऑफ साइड कव्हर मात्र चेंडू आलाय स्लाय मिडावला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एक सिंगल धाव कंप्लीट. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी मोहिल मात्रेची पाहायला मिळते. आज नक्कीच मोहिल याने 10 धावा बनवल्या आपल्या संघासाठी. मात्र गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटवर व्यवस्थित आला नाहीये मात्र वाईटचा हा निर्णय आणि कुठेतरी आता या एक्स्ट्रा धावा ज्या आहेत त्याला देखील आला घालणं गरजेचं आहे. 6 धावा धावफलकावर. राहुल पाटील यांचं आगमन झालेलं आहे. काटेगावचे समाजसेवक आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गिरीश शेठ पाटील यांचे जवळचे मित्र आपलं हार्दिक स्वागत. भाऊजी यस. राइट आर्म ओव्हर द विकेट. ओहो संधी चालू झाली होती फलंदाजाला. हा शॉर्ट सिलेक्शन व्यवस्थित केला नाहीये. डॉट चेंडू इथे समाप्त नक्कीच होईल. आज मला वाटतं अमोल पाटील यांना 2 षटक टाकावे लागतील कारण की आज धनराज नाहीये
आणि रितेश धुमाल ये देखील नाही आहेत. रितेश धुमाल आज टीम मध्ये नाहीये, इंजर्ड आहेत सध्या तरी. मोहिलचं काम चांगलं आहे, मिष्टान झाले चेंडू आबोमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये, चांगली झेल पाहायला मिळते. प्रेम प्रेम जोगलेकर तिथे होते. एक जबरदस्त झेल पाहायला मिळाली. पहा क्रिकेट रसिकांचे भरपूर लक्ष आहेत. रोशन आमचे आम्ही स्पोर्ट्स सावंत संघाचे सदस्य आहेत, त्यांचं लक्ष पहा किती बारकाने आहे. कॉमेंट्री बॉक्स असो किंवा क्षेत्ररक्षण असो, नक्कीच चांगलं लक्ष आहे त्यांचं. आणि त्यांनी दुपारच्या मेजवानी कडक त्यांनी ताव मारला असेल. आजची मेजवानी देखील भरपूर चांगली होती. सुभाष धुमाल यांना गाडीवर त्यांनी नक्कीच ज्या ठिकाणी आजची मेजवानी आहे तिथे पोहोचवण्याचं काम केलं होतं. 21 धाबा संदीप आणि कालिदास यांची जी अफाट मेहनत या स्पर्धेला विशेष सहकार्य. गिरीश शेठ पाटील मॅचचा आनंद घेताना आम्ही स्पोर्ट्स सावंत संघाला त्यांनी बनवण्याचं काम केलंय आणि नक्कीच एकजूट ठेवली आहे. सर्व खेळाडूंना घेऊन चांगला मेगा इव्हेंट ऑर्गनाईज केलाय. आमचे एक्सपर्ट स्कोरर्स सांगत आहेत की धावा धावफलकावर लागलेल्या आहेत, त्या म्हणजे 6 धावा. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. अमोल पाटील मित्रांनो जो गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे, चालू हंगामाला सुरुवात झाली आहे आणि बीसी फॉर्मेट जो BC4 फॉर्मेट आहे तो पूर्णपणे हलवून ठेवला असंच म्हणूया अमोल पाटील याने. आणि नक्कीच सर्व टीम जे आहेत बॅलन्स करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे. उमेर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. येणाऱ्या फलंदाजीमध्ये शॉट पकडअप डायनामाइट देवा येणं बाकी आहे. एक चांगला ऑलराऊंडर आहे तो ठाकूरपाडचा खेळाडू आहे. सध्या तरी अमोल पाटील पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतो. दुसरा पॉवर प्लेचा षटक भरपूर निर्णय असेल सुभाष धुमाल, कारण की इथून जर चांगली गोलंदाजी झाली तर एक मजबूत पकड नक्कीच होऊ शकतो. कारण की पहिल्या षटकामध्ये मोहिल म्हात्रे याने 6 धावा खर्च केला, एक महत्वाचा विकेट घेतलाय. अमोल राईट आर्म द विकेट. पहिला चेंडू लेग स्टंपवर ठेवला होता, खाली क्षेत्र आहे, हा चेंडू थांबणार नाही, चेंडू सीमा पार, चौकार. नक्कीच खाली क्षेत्र होता, गॅप भरपूर मोठा होता. मोती याच्याकडे कमी वेळ होता चेंडूला अडवण्याकरिता. चेंडू सीमा पार निघून गेला 4 धावांसाठी. धाव संख्या 10. गोलंदाज अमोल पाटील पुन्हा एकदा साईडला, हा थांबणार नाहीये. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार, षटकार. हे पाहू शकता आपण रिप्ले मध्ये दाखवलं जात आहे. एक जबरदस्त शॉट सिलेक्शन पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमापार, षटकार. आणि फलंदाज खाली जाता मात्र आपले हात खोलताना मागच्या 2 चेंडूवर 10 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. धाव संख्या 16 धावा धावफलकावर. क्षेत्ररक्षण जर बघितलं आपण तर ऑफ साईडला जवळजवळच 4 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. 5 खेळाडू आता तैनात आहेत. एक शॉट थर्डमॅन, गली पॉइंट, कव्हर आणि मिड ऑफ आपण पाहतोय. आणि ऑन साईडला 4 खेळाडू, जिथे एक स्क्वेअर लेग, मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंगॉनवर एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. आणि आता हळूहळू पावलाने मोती शॉट फाईन लेगला जाताना तुम्हाला पाहायला मिळतोय. इथून विकेट घेण्याचा प्रयत्न नक्कीच दिसेल, कारण की इथून विकेट घेताना तो दबाव अमोल पाटील याच्यावरती. राईट आर्म ओव्हर द विकेटने अमोल पाटील. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न बॅटवर पूर्णपणे आला नाहीये. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली आहे. प्रयत्न चांगले पाहायला मिळाले. डायरेक्ट थ्रो झाला असता तर नक्कीच विश्वास पाटील पंचम पुढे छोटासा प्रश्न उभा राहिला असता. सध्याच्या घडीला 11 धावा खर्च, पहिल्या 3 चेंडूवर धावा धावफलकावर 17 धावा, 17 लॉस ऑफ 1 विकेट, 17 रन 1 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम जोहान स्पोर्ट. चांगली सुरुवात पाहायला मिळते जोहान स्पोर्ट संघाच्या माध्यमातून.
पुन्हा एकदा आपण पाहतोय मिडल स्टंपवर टाकण्याचा प्रयत्न झाला तर मात्र बॅटवर पूर्णपणे आला चेंडू. इष्टांचा वेध घेणारा चेंडू आपण म्हणू शकता. एक सिंगल धाव. 18 धावा धावफलकावर. हळूहळू नक्कीच विजयाचे दरवाजे खोलण्याचा प्रयत्न सुरू केला जोहान स्पोर्ट्स संघाने. 58 धावा करायचा हा नक्कीच प्रयत्न चांगला आहे. पुन्हा एकदा ऑफ ब्रेक पाहायला मिळाला. असं वाटतं की चेंडू वाईट जाईल मात्र ऑफ ब्रेक चांगला तुम्हाला पाहायला मिळाला. एक सिंगल धाव कंप्लीट. सिंगल धावा थांबवाव्या लागतील कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 मोठे फटके जे पाहिजे होते ते आलेले आहेत. पहिल्या धावसंख्या धावफलकावर 19 धावा. शेवटचा चेंडू विकेट मिळाला तर नक्कीच कुठेतरी दबाव येताना आपल्याला पाहायला मिळेल जोहान स्पोर्ट्स संघावर. राटा मोर द विकेट. लुझनर चेंडू होता. फायदा घेता आला नाहीये. कट करायचं होतं त्याला ऑफ साईड मात्र चेंडू श्रेष्ठकाच्या हातामध्ये. डॉट चेंडूची समाप्ती. एक्सपर्ट स्कोर सांगत आहेत की या षटकामध्ये तब्बल 13 धावा खर्च झाला. विकेट मिळाला नाहीये मात्र एकही धाव एक्स्ट्रा गेलेली नाहीये या षटकामध्ये. 58 धावा चेस करायच्या आहेत 7 षटकामध्ये. पुढच्या मॅचचा टॉस नक्कीच कम्प्युटर भिवंडी सुभाष धुमाल यांनी केलेला आहे आणि टॉस धनेशिवलिंग कुक्से संघाने जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बिग फाईट नक्कीच पाहायला मिळेल. एका बाजूला बबलू पाटील आणि महेंद्र मागे तुम्हाला पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला नक्कीच तुम्हाला सूरज केने मॅन फ्रॉम भावाले तसेच टीमचे कॅप्टन अजय भुईर चांगले खेळाडू त्या संघामध्ये आहेत. नक्कीच कुठेतरी या मॅच मध्ये ना भावेश पवारची नक्कीच कमी ठरेल. मात्र सध्याच्या घडीला अजय यांनी जो उत्तर दिला होता कॉमेंट्री टॉस बॉक्स मध्ये की आम्ही नक्कीच भावेशला घेऊनच चाललो आहोत या मॅच मध्ये कारण की भावेश ग्राउंडच्या बाहेरून देखील लीड करताना आपल्या संघाला हे आपण पाहू शकता. गिरीश पाटील यांना दाखवलं जात आहे. सावंदे स्पोर्ट्स नक्कीच आम्ही स्पोर्ट्स सावंदे संघाला त्यांनी एकत्र करण्याचं काम केलं. भावेन आर्ट शंकर पाटील देखील मॅचचा आनंद घेताना व्यासपीठावरून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सतीश वागचुरे आमचे मित्र दोस्ती म्युझिकल बीट्स सावंदे चे प्रोप्रायटर्स. सध्याच्या घडीला एकच नाव सतीश वागचुरे. कधी सध्या बीसी फॉर्मॅट मध्ये खेळत नाहीयेत ते कधी त्याची कामं भरपूर अटकली आहेत यावर्षी. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. तिसरं षटक टाकण्याकरिता आपण पाहतोय कंटिन्यू गोलंदाजी करेल मोहिल मात्रे. इथून मोहिलने जर विकेट घेतलं तर नक्कीच दबाव जोहान स्पोर्ट्स संघावर टाकण्याचा प्रयत्न असेल. स्क्वेअर लेग पंच विश्वास पाटील. कालपासून पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही त्यांना पाहतायत. नक्कीच हा मॅच समाप्तीच्या नंतर विश्वास पाटील फारुख बर्डी सर एक चांगल्या मेजवानीवर देखील ताव मारू शकतात कारण की आजची मेजवानी चांगली आहे. गोलंदाज नॉनवेज सर मेजबानी में नॉनवेज ही रहेंगे आपके लिए जैसे कि सिद्दीक बाबे सर अब तक हो गया होगा उनका. नाही कॉमेंटर्सचं काम असतं कॉमेंट्री करणं आणि कॉमेंट्री तर होणं गरजेचं आहे. एन्जॉय क्रिकेट एन्जॉय किया जा रहा है. असे कमी खेळाडू असतात की ती मनावर घेऊन खेळतात काही एन्जॉय करताच खेळत असतात. गोलंदाज मोहिल मात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटा चेंडूने नक्की जिथे मात्र सरळ पायानं अडवलं चेंडू आणि प्लम एलबी फलंदाज बाद. क्या बात आहे. फारुख बर्डे सरांच्या डोळ्यांपासून कोणी वाचू शकणार नाहीये. अतिशय जबरदस्त निर्णय पाहायला मिळाला. पहिला लेग स्टंपच्या बाहेर आले थोडस पुन्हा जागेवर गेले आणि प्रयत्न षटकार मारण्याचा झाला आणि त्याच्यामध्ये फसला गेलाय. चांगला निर्णय फारुख बर्डे सरांच्या माध्यमातून. मित्रांनो फारुख बर्डे सरांच्या बद्दल सांगणं झालं तर पहिला शतक जो आहे त्यांच्याच नावावर आहे टेनिस क्रिकेट बॉल मधील भिवंडीचा ज्याने हार्ट ऑफ भिवंडी चॅलेंज क्रिकेट ग्राउंडवर त्याने तो शतक पटकवला होता. नक्कीच आणि शेवटचा सामना फारुख बर्डे सरांनी MLA ट्रॉफी आमदार चषकामध्ये खेळला होता आणि तिथून सांगितलं होतं की नक्कीच मी आता क्रिकेटपासून थोडंसं लांब जातोय. आता क्रिकेटला लांब न ठेवता पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले. गेले 10 ते 12 वर्ष ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेट मिळालंय. विकेटचं नक्कीच इथे भरपूर अपेक्षा होती तो विकेट मिळालाय. ज्या फलंदाजाचे आपण नक्कीच कौतुक करतो देवा आलाय मैदानाच्या आतमध्ये. कट केल्या चेंडूला गॅप आहे तिथे क्षेत्ररक्षक मात्र डीप मध्ये चांगली फिल्डिंग. ये पहा या चुका आहेत ना ज्या भरपूर मार्क पडतील इथे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट 2 धावा कंप्लीट धावा धावपलकावर तुम्हाला पाहायला मिळतात. 21 धावा. बंटी स्पोर्ट बोरोली
आणि अगेन झनी शिल्वंग कुकसे. व्हॉट अ मॅच. कुठेही जाऊ नका मित्रांनो, अजून एक चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळेल यानंतर सरपंच उपसरपंच चषक 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून. मोहिलचे प्रयत्न, विकेट घेण्याचे प्रयत्न सुरू दिसत आहेत. पहिल्या चेंडूवर विकेट मिळाला, त्यानंतर 2 धावा खर्च केले तिथे. हो, समोर खेळायचं होतं मात्र बॅटवर आला नाहीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कुठेतरी आता हा सामना जो आहे शेवटच्या षटकापर्यंत नक्कीच रंगताना पाहायला मिळेल. 21 चेंडूमध्ये 37 धावांची अजूनही आवश्यकता आहे जोहान स्पोर्ट टीम संघाला. खेळपट्टी फलंदाजांना साथ देते कालपासून, मात्र सध्याच्या घडीला गोलंदाज चांगली कामगिरी करतात. पण एकदा ऑफस्टंप चेंडू इनपिनच्या वरतून क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडू आडोला देखील गेलाय. मात्र 2 धावा ज्या आहेत त्या कंप्लीट केल्या जात आहेत देवाच्या माध्यमातून. देवा वैयक्तिक 4 वर खेळत आहे. संघाची धावसंख्या 23 रन. नक्कीच मित्रांनो, यावर्षी एक नवीनच इतिहास घडला आहे सावंदे गावामध्ये. संपूर्ण पॅनल जो आहे नक्कीच चांगली कामगिरी करेल ही अपेक्षा सावंदे गावाला आहे. आम्ही स्पोर्ट सावंदे संघाच्या माध्यमातून त्यांचा आम्ही नक्कीच आभार व्यक्त करणार आहे. शेवटच्या दिवशी उद्याचा दिवस या स्पर्धेचा खास असणार आहे मित्रांनो. मेगा फायनल डे, सुपर संडे. चांगली फील्ड अमोल पाटील यांच्या माध्यमातून. एक सिंगल धाव कंप्लीट. 5 वर देवा आणि संघाची धावसंख्या 24. भरपूर वर्षाचा रेकॉर्ड मोडीत काढलेला आहे योगीजी गायकवाड साहेबांनी. न भूत न भविष्य, एक नवीन रेकॉर्ड सावंदे गावामध्ये. मला तरी वाटतं निलेश देशले साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर याचं आपलं हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर निघून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये चेंडूला फील्ड केली जाते. एक सिंगल धाव. धावसंख्या सिल्वर जुबली 25 धावा धावफलकावर. 18 चेंडूमध्ये अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 11 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे एक मोठा फटका कंपल्सरी प्रत्येक षटकामध्ये खेळवावा लागेल. हळूहळू क्रिकेट रसिक सर्व जॉईंट होत आहेत. युट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक क्रिकेट रसिक मॅचचा आनंद घेतात. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्ट्रॅटेजिक टाइम, पाणी, ड्रिंक्स इंटरव्हल, पाणी आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊ शकता. जॉली कामतगरचे कोणी काही पाटेरेखे असतील आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर झोहान स्पोर्ट्स संघाचे पाटेरेखे असतील त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. सामना हा रंगतदार मी पहिल्यापासून म्हणत आलो, कारण की संघाकडे चांगली गोलंदाजी आहे. जरी 2 गोलंदाज नाही आहेत आज, मात्र बाकीचे जे आहेत लेजंड त्याच्याने आज काम करावंच लागेल आपल्या संघासाठी. त्याच्यामध्ये अमोल पाटील यांनी सध्याच्या घडीला 13 धावा खर्च केल्यात आणि मोहिल मात्रे याच्या षटकामध्ये तब्बल 12 धावा आणि 2 विकेट. क्लीन अँड नीट स्कोरिंगचं काम करताना आमचे एक्सपर्ट स्कोरर. येणाऱ्या अनेक भरपूर स्पर्धा आहेत मित्रांनो. तब्बल 14 ते 15 इव्हन BC4 फॉर्मॅटचे होणं बाकी आहेत. आणि नक्कीच 9 तारखेपासून कुंतीबाई चषकाला सुरुवात होणार आहे. पाहायला विसरू नका मित्रांनो वडूनगरच्या ऐतिहासिक मैदानावर. आणि मित्रांनो 23 तारखेपासून न भूलनेवाला क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजेच ग्रामीण प्रीमियर लीग 2022 ऑर्गनाइज A1 जोडी संदेशजी वकार आणि मनोज ठाकरे यांच्या माध्यमातून ती स्पर्धा तुम्हाला याच मैदानावर पाहायला मिळेल. BRPL तुमच्या भेटीला येते. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेतला जात आहे. नक्कीच मित्रांनो या स्पर्धेला पाण्याची व्यवस्था निलेश भुईर यांच्या माध्यमातून झालेली आहे. आणि नक्कीच जेवणाची जी व्यवस्था आहे उमेशजी गायकवाड आणि उदेश गायकवाड पेव्हलियन ट्रफ यांच्या माध्यमातून जेवणाची सोय आहे या स्पर्धेला. आणि ट्रॉफीज आपण पाहताय गिरीश पाटील शेठ आणि सागर भुईर यांच्या माध्यमातून ट्रॉफीज आहेत. मंडप अँड डेकोरेटर योगेशजी गायकवाड साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. जसे जशी नावं आमच्यापर्यंत पोहोचतील आम्ही सर्वांचा आभार व्यक्त करणार आहोत ज्याने ज्याने या स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे. खरंच आम्ही स्पोर्ट्स सावंदे या संघाच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत. चला पुन्हा एकदा आता आपण सामन्याला सुरुवात करतोय. स्ट्रॅटेजिक टाइम समाप्त झाला. ड्रिंक्स इंटरव्हल 2 मिनिटाचा होता मित्रांनो. 2 मिनिटांमध्ये भरपूर काही तुम्हाला पाहायला मिळाला. VIP डाईज पाहायला मिळाले. हे तुम्ही बॅनर पाहू शकता. योगीजी गायकवाड साहेबांच्या पाठीमागे या सर्वांचा हात आहे आणि नक्कीच असा सपोर्ट असू द्या. नक्कीच सावंदे गावाला चमकण्याचं काम योगीजी गायकवाड नक्कीच करतील ही आशा त्यांच्याकडून देखील आम्हाला आहे.
गुरसई गाव असो किंवा सावंदे गाव असो, वरिष्ठ नागरिक इथे उपस्थित असतील त्यांना मी विनंती करेल आपण व्यासपीठावर या. आपला हा व्यासपीठ आहे आणि नक्कीच या व्यासपीठावर तुम्हाला सन्मानित आम्ही करू, कारण की आपण गावाची आस असं म्हटलं जातं. वरिष्ठ म्हटल्यानंतर नक्कीच आपले आजोबा पंजोबा. रोमित आला, नक्कीच रोमित थोडासा फिट नाहीये, त्याच्या हाताला इजा झाली होती मागच्या काही स्पर्धेमध्ये. मात्र सध्या संघाला फिट करायचं आहे त्याला आणि तो काम करण्याकरिता त्याच्या हातामध्ये चेंडू दिला कॅप्टनने. स्वतः कॅप्टन आहे. पाहूया फलंदाजी करण्यासाठी स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय. उमेर ऑफ स्टंपच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न झाला होता, बॅटवर व्यवस्थितरित्या आला नाही, एस्टनच्या वरतून चेंडू गेला. रिप्ले मध्ये नक्कीच दाखवला जात आहे आणि एक चांगला निर्णय विश्वास पाटील यांच्या माध्यमातून. एस्टनच्या वरतून चेंडू गेला होता. गोलंदाज रोमित, चांगली सुरुवात. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू हवेमध्ये, झेल ड्रॉप. मगाशीच म्हटलं होतं की अशा प्रकारचं जर क्षेत्ररक्षण झाला तर डोकेदुखी ठरू शकतो कामतगड संघाला आणि ती चुकी ते विकेट किपरच्या माध्यमातून. हाफ चान्स होतं, मात्र हाफला फुल मध्ये कन्वर्ट करण्याची आता ही संधी नक्कीच तुम्हाला करावी लागेल. अशा प्रकारच्या झेल होणं गरजेचे आहेत. 27 धावा धावफलकावर, 16 चेंडू आणि 31 धावा. सामना अजून समाप्त नाही झालेला, अजूनही 50-50 अवस्थेमध्ये. रोमित, चांगली गोलंदाजी, फिरकी गोलंदाजी पाहायला मिळते. राईट आर्म ओव्हर द विकेट. सोडून दिलाय चेंडूला, ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडू लँड झालाय. पंचांच्या माध्यमातून वाईटचा इशारा. भरपूर उशिरानंतर एक्स्ट्रा धाव आली आहे. पहिल्या षटकामध्ये मोहिल याने एक वाईट टाकला होता, त्यानंतर आता एक एक्स्ट्रा धाव आली आहे. 16 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज रोमित, राईट आर्म ओव्हर द विकेट. बिग हिट करायचं होतं, बॅटवर आला नाहीये. क्षेत्ररक्षण चांगला आहे, शॉट थर्डमॅनचं क्षेत्ररक्षण चांगली फील्ड करत आहे. एक सिंगल धाव, सिंगल धावा देखील जमा होत आहे. तर क्रिकेटची लाईफलाईन म्हटली जाते सिंगल आणि डबल, तिलाच आता इथे सुरू ठेवलाय जोहान्सपोर्ट संघाने. माजी सरपंच मुरलीजी केने साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मोस्ट वेलकम. सरपंच उपसरपंच चषक 2022 या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा समोर खेळायचं होतं. गोलंदाज स्वतः चेंडू मागे गेले, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव कंप्लीट. देवाची बॅट थोडी शांत पाहायला मिळते. देवा देखील एक आक्रमण फलंदाज आहे, हे देखील विसरून चालणार नाहीये. एखाद्या मोठ्या षटकाची तो देखील अपेक्षा करत असेल, मात्र सध्या गोलंदाजी लाजवाब कामतगड संघाच्या माध्यमातून. रोमितची गोलंदाजी, चांगली गोलंदाजी, शांतता ठेवला फलंदाजांना. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफ स्टंप चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह. क्रिकेटमध्ये सेफ फटका आहे, मात्र यश आहे तिथे. ये पहा, ये थ्रो तुम्हाला कदाचित डोकेदुखी ठरू शकतात. क्विक थ्रो, डायरेक्ट थ्रो आला असता एस्टर्नवर किंवा गोलंदाजाच्या हातामध्ये तर नक्कीच कुठेतरी विकेट मिळाला असता. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 32 धावा धावफलकावर. अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 13 चेंडूमध्ये. हा चेंडू ना भरपूर मोठा आहे. फलंदाजाच्या प्लेअर मध्ये जाईल की गोलंदाजाच्या पाहूया आपण, कारण हा चेंडू डॉट आला तर नक्कीच येणाऱ्या 2 षटकावर भरपूर संघर्ष करावा लागेल. मोठा फटका इथून आवश्यकता आहे जोहान्सपोर्ट टीम संघाला. बिग हिट करायचं तर बॅटवर आला नाहीये. यष्टीरक्षक नक्कीच चांगलं काम करताना मात्र शॉट फाईन लेगच्या फिल्डरने हा चेंडू अडवला. एक सिंगल धाव. तर 4 षटक समाप्त. धावसंख्या धावफलकावर 33 धावा. 12 चेंडूमध्ये सिल्वर जुबली. 25 धावांची आवश्यकता आहे. दुपारच्या मेजवानीवर नक्कीच सिद्धार्थ केने यांनी देखील ताव मारला असेल. आपलं हार्दिक स्वागत आहे. नाही, मला वाटतं उपास आहे त्यांना, शनिवार आहे त्यांचं, वेज नक्कीच ताव मारला असेल. 12 चेंडू आणि 25 धावा. नक्कीच मित्रांनो इतिहास रचला जात आहे अमी स्पोर्ट्स सावंगी संघाच्या माध्यमातून. बीसी फॉर्मेट, नक्कीच बीसी फॉर हा क्रिकेट उंच क्रिकेट आहे मित्रांनो. एक से बढ़कर एक सितारे, ग्रामीण क्षेत्रातील जास्तीत जास्त सितारे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 12 गेंदों में 25 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए. 12 चेंडू आणि 25 धावा. कोण गोलंदाज आहे पाहूया. अंकुर मित्रांनो, हा कामतगडचा अंकुर आहे, अंकुर सिंग नाही.
तर या अंकुरकडून तीच अपेक्षा असेल, जो अंकुर सिंग नक्कीच गोलंदाजी करतो तशीच हीच अपेक्षा असेल कामतगड संघाला. इथून जर 10 धावा गेल्या तर शेवटच्या षटकामध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. आमचे डीजेमॅन वेदांत वाघचुरे प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं, जिथे कमी तिथे बाला. दोन्ही बंधू भरपूर मेहनत घेताना या स्पर्धेला, सतीश वाघचुरे आणि वेदांत वाघचुरे. मिथुन निरगुडा उपसरपंच कोलिवली, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, मोस्ट वेलकम. गोलंदाज अंकुर, पहिला चेंडू ऑफ स्टंपवर टाकला होता, शतरक्षक आहे गलीमध्ये, एक सिंगल धाव कंप्लीट. कडक पंच खेळायचं होतं, आता बॅट व्यवस्थित इथं आलं नाहीये आणि गॅप किती मोठा होता सुभाष धुमाल. त्या गॅपमध्ये जर चेंडू गेला असता तर नक्कीच गोलंदाजाने डोक्यावर हात दिला असता, कारण की हा चेंडू सोडला असता देखील वाईट मिळाला असता. देवा याच्याकडे आशाने बघतायत झोहान स्पोर्ट टीम. 34 धावा धावफलकावर. ओहो, अतिशय सुरेख चेंडू, इथे धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाज बॅक टू डगआउट. रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळालाय जाली कामतकर संघाला. नक्कीच नक्कीच क्रिकेट बोलवत आहे तर तुम्ही या मित्रांनो, चांगला क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय आम्ही स्पोर्ट्स सावंदी संघाच्या माध्यमातून. सरपंच चषक, उपसरपंच चषक 2022. आणि नक्कीच आमचे मिक्सिंग ऑपरेटर देखील चांगला निर्णय दाखवताना, कारण की हा रनआउट परफेक्टली, आणि जेवढं कौतुक करू तितकं कमी आहे विश्वास पाटील यांचं. खऱ्या अर्थाने स्पर्धकांचं जे आयोजक आहेत त्यांचा विश्वास जिंकलाय विश्वास पाटीलने, कारण त्यांना संधी दिली, त्या संधीचं सोनं त्यांनी देखील केलं. धनेश्वरी कुक्षे संघाचे मला तरी वाटतं विश्वासजी पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतो आपणास की आपण मुख्य व्यासपीठावर याचं आपलं हार्दिक स्वागत आहे. धनेश्वरी कुक्षे संघाला बनवण्याकरिता विश्वास पाटील यांनी देखील भरपूर मेहनत केली आहे. सर्व श्रेय जातो भावेश पवार यांना. अंकुर, अपेक्षा नक्कीच गोलंदाजाकडून, मात्र एक मोठा फटका मॅचचा नक्कीच उत्तर तुमच्या समोर येईल. पाहूया सध्याच्या घडीला एकच चर्चा, जाली कामतगड संघ हा सामना जिंकेल का? प्रयत्न ते तेच दिसत आहेत. आणि असं म्हटलं होतं की मगाशी देखील सुभाष धुमाल यांनी उल्लेख केला होता की प्रयत्न ही परमेश्वर. जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा प्रयत्नाला यश मिळतं. दांडी गुल केली आहे फलंदाजाची, आल्या पावली रिटर्न. नदीम्याचा खेळ समाप्त होतोय. डीजे बाला. नक्कीच वेदांची सायकल चालतीये डीजेच्या माध्यमातून. 9 चेंडू आणि 24 धावा, 9 गेंदे 24 रन. सामना होता कुठे आणि आला कुठे? अमोल पाटीलच्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. सुभाष धुमाल आपण चर्चा केली होती की कुठेतरी मॅचला कलाटणी देणारा षटक टाकले की काय, मात्र त्यानंतरची गोलंदाजी मोहिल म्हात्रे आणि रोमित याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आणि त्यानंतर अंकुर देखील त्याच पावलावर पाऊल ठेवताना तुम्हाला पाहायला मिळत आहे. लाईव्हच्या माध्यमातून अनेक आमचे कॉमेंटर जे आहेत आम्हाला ऐकतायत, सर्वांचं आम्ही आभार व्यक्त करू की त्यांनी नक्कीच भिवंडीला चांगला आवाज दिलाय. सर्व चांगलं काम करतायत. प्रत्येक ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत, सर्वजण बिझी आहेत. सर्वांना आपण शुभेच्छा देऊया आम्ही स्पोर्ट्स सावंदी संघाच्या वतीने, कारण की अनेक ठिकाणी स्पर्धा चालू आहेत. मात्र सध्याच्या घडीला एकच चर्चा, आम्ही स्पोर्ट्स सावंदी. गोलंदाज सज्ज अंकुर, षटकातील चौथा चेंडू आहे. इथं खेळण्याकरिता फलंदाज आला तोसिफ. फुलटा चेंडू केला होता. यावेळी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट फाईन लेकला. चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळत आहे. ही चेंडू ना महेंद्र मागे, प्रतीक पाटील असे दिग्गज जे चांगले चांगले खेळाडू आहेत ना त्यांना असे मिळाले तर ते चेंडू मैदानामध्ये नाही तर मैदानाच्या बाहेर मारत असतात. मात्र इथं ते प्रयत्न पाहायला मिळाले नाही झुहान स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून. अजून काय पाहिजे तुम्हाला? गोलंदाजी तुमच्या प्लेवरनी होत आहे, मात्र त्याचा फायदा घेता येत नाहीये.
पहा देवाचे प्रयत्न अपुरे राहतात की पाहूया. यस, देवाने देखील निराश केला टीम जवान स्पोर्ट्स संघाला. मिळाले ते धावसंख्या धावफलकावर 35 धावा. इथून अजूनही 7 चेंडू 23 धावा. काल कोलिवलीचा वाघ या मैदानामध्ये भडकला होता, कारण की वैभव पाटील याचा खेळ तुम्ही नक्कीच बघितला. काल सन ऑफ गोडसई सुरेश केनेचा खेळ तुम्ही बघितला. नक्कीच मॅन फ्रॉम सोनाले संदीप तरे याचा तुम्ही खेळ काल बघितला. आज नक्कीच तुम्हाला खेळ पाहायला मिळत आहे, तो म्हणजे जाली कामतगर संघाचा, ज्या संघाने चांगली गोलंदाजी केली आहे. 7 चेंडू 23 धावा, 7 गेंदे 23 रन. या चेंडूवर एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. फिरोज आलाय मैदानाच्या आतमध्ये, फिरोजला हिरो बनावा लागेल. सामना जिंकायचा असेल तर मोठा फटका खेळावाच लागेल. इस गेंद को बाहर मारना ही होगा. राइट अबाउट द विकेट. ओ अनसेटला खेळण्याचा प्रयत्न झाला, बॅटवर आला नाहीये चेंडू. शॉर्ट फायनलचा शतक चेंडू पर्यंत पोहोचला. एक सिंगल धाव कंप्लीट. फक्त आणि फक्त एकच धाव. काय बॉलिंग केली आहे. गोलंदाजी जर आवडली असं जोरदार टाळ्या होऊन जाते गोलंदाज अंकुर साडी. कुठेच अंकुर सिंगची कमी वाटून दिली नाही या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. लो स्कोरिंगचा सामना मित्रांनो तुम्ही पाहताय आणि कामतगर संघाची लाजवाब गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळत आहे. आता प्रश्न निर्माण होते कॉमेंट्री बॉक्स मध्ये की 6वा षटक टाकेल कोण. रोमितचं 1 षटक बाकी आहे. अंकुर तर पुन्हा टाकू शकत नाहीये बॅक टू बॅक, तर रोमितच असेल मला वाटतं गोलंदाजीला. यस, रोमित आलाय गोलंदाजीमध्ये. कंटिन्यू गोलंदाजी. 6 चेंडूमध्ये धावा वाचवायच्या आहे, त्या म्हणजेच 22 धावा. डिफेन्स करेल का गोलंदाज, हा देखील प्रश्न निर्माण होत आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. कालचा दिवस फलंदाजांचा राहिला होता. 132 धावा बघितल्या, 90 धावा बघितल्या, 80 धावा बघितल्या, 70 धावा बघितल्या. आणि आता किती धावांचा हा टार्गेट आणि 58 धावा, आणि त्या 58 धावा बनत नाहीये. खेळपट्टी पण मला वाटतं गिरगिट आहे, रंग बदलत आहे. फक्त कामतगर संघासाठीच असेल ही खेळपट्टी, मला वाटतं साथ दे द्या, कारण की गोलंदाजाकडे अनुभव देणारा एकमेव खेळाडू आहे संघामध्ये, तो म्हणजे अमोल पाटील. गोलंदाज रोमित. आपण थोडंसं वेल कमी खर्च करायचं. यानंतर तुफानी हमला पाहायला मिळणार आहे दोन्ही संघामध्ये. कुछ तुफानी हो जाए. इथे बिग हिट करायचं होतं, बॅटवर आला नाहीये. शतरक्षक आपण पाहतोय फाईन लेगचा शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचला, मात्र तोपर्यंत डीप मधून शतरक्षक चेंडूला फील्ड करतोय. एक सिंगल धाव कंप्लीट. 37 धावा धाव फलकावर. 5 चेंडू 21 धावा. 21 हा आकडा देखील चांगला आहे सुभाष धुमाल. आपण नेहमी संकष्टीला गणरायाला 21 मोदकांचं नैवेद्य नक्कीच दाखवत असतो, मात्र गणपती बाप्पा कोणाला पाहतो हे देखील पाहणं गरजेचं आहे. समोर खेळलाय, फॉलो थ्रो आहे, फिल्डिंग चांगली केली आहे, मात्र हा खेळाडू थांबणार नाहीये मैदानामध्ये. रनआउटचा विकेट अजून एक कामतगर संघासाठी. विकेट विकेट विकेट. तब्बल आतापर्यंत 6 खेळाडू डगांमध्ये परतलेले आहेत. रफिकला एक प्रश्न नक्कीच मी केला असता, माझ्या जोडीला असता तर नक्कीच, कारण की चांगला क्रिकेटर आहे, भरपूर घाई केली त्याच्या माध्यमातून. गोलंदाजी त्याची चांगली राहिली, मात्र फलंदाजी चांगली पाहायला मिळाली नाहीये, कारण की लक्ष छोटासा होता, सुरुवात चांगली मिळाली नाहीये. आणि कामतगर संघाचा तोच दबदबा तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळाला लो स्कोरिंगच्या सामन्यामध्ये. नाही, हाताला आपण पाहतोय इजा झाली आहे, इंजर्ड आहे गोलंदाज, तरी सुद्धा प्रयत्न त्याचे पाहायला मिळाले. सिंगल धाव. 20 धावा 3 चेंडू. 3 पाऊल दूर विजयापासून. पाहूया अनेक रेकॉर्ड होतात. कालचा दिवस रेकॉर्डचा होता, रेकॉर्ड बनवला. सूरज केनेने रेकॉर्ड बनवला, वैभव पाटीलने रेकॉर्ड बनवलं.
आणि आज कामतगर संघ देखील लो स्क्रीनच्या सामन्याचा हा रेकॉर्ड नक्कीच बनवण्याच्या तयारीमध्ये. 2 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. क्या फिरोज एक लंबा 6 लगाएंगे? राइट हैंड ओवर द विकेट रोमित. ये पहा स्लोअर चेंडू, हलकासा लेग ब्रेक पाहायला मिळाला. डॉट चेंडू आणि इथून आता एक पाऊल दूर झाली कामतगर टीम. 1 चेंडू 19 धावा. फॉर्मॅलिटीज फक्त पूर्ण करताना झुवान स्पोर्ट टीम. यश खुश, अमोल पाटील खुश, प्रेम खुश, सर्वच खुश आणि जास्त करून रोमित खुश, कारण की 2 षटक त्याचे महत्वपूर्ण राहिलेले आहेत. खूप खूप अभिनंदन झाली कामतगर संघ. अभिनंदन अमोल पाटील, यश पाटील, मोहिल म्हात्रे, मोती, सर्वांचं अभिनंदन.